आशा सेविकांविरोधात पुरावे द्या आणि मग नोटीस द्या. पुष्पा पाटील. आरोग्य अधिकाऱ्यांना पुष्पा पाटील यांचे ओपन चॅलेंज. सोलापूर शहरातील एका खासगी हॉस्पिटलला रुग्ण पळविण्याचा आरोप केल्याने आशा सेविकांची संघटना आक्रमक झाली आहे. आशा सेविकां संघटना अध्यक्षा पुष्पा पाटील यांनी महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी आणि महानगरपालिका अधिकाऱ्यांना ओपन चॅलेंज दिले आहे. आशा सेविकांनी पालिकेच्या रुग्णालयात आलेल्या रुग्णांना खासगी हॉस्पिटलला पाठविले असा आरोप केला. यांच्याकडे काहीही पुरावे नाहीत. खोटारडे आरोप करत आशा सेविकांना टार्गेट केले जात आहे. पालिकेच्या मोठ्या अधिकाऱ्यांना लपविण्यासाठी आशा सेविकांचा बळी घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. पालिका प्रशासनाने किंवा पालिका आरोग्य प्रशासनाने आशा सेविकांविरोधात पुरावे द्यावे आणि मग नोटिसा काढावे. पुराव्याशिवाय कारवाई कराल तर आशा सेविकांची संघटना गप्प बसणार नाही. आम्ही आरोग्यमंत्र्यांपर्यंत याचा पाठपुरावा करू अशी संतप्त प्रक्रिया पुष्पा पाटील यांनी MD24 न्यूजशी बोलताना दिली. नमस्कार, मी पुष्पा पाटील, महाराष्ट्र आशा गटवर्कर फेडरेशनची राज्य महासचिव आणि लालबावटा आशा वर्कर युनियनची जिल्हा सचिव आहे. आज आम्ही या ठिकाणी जे मागील 15 दिवसापासून आशांवरती वेगवेगळ्या कारणांनी आरोप लावले जात होते की आशांनी प्रायव्हेट हॉस्पिटलला पेशंट पाठवून कमिशन खाल्लं आणि त्यासाठी जवळजवळ एक 25-30 आशांना नोटिसा पण आल्या होत्या. त्या नोटिसाच्या अनुषंगानं आज आम्ही या ठिकाणी आमचं म्हणणं सांगायला आलो होतो आयुक्त साहेबांना आणि याच्या आधी नोटिसीचा खुलासा पण आम्ही आपल्या आरोग्य अधिकारी यांना दिलेलाच आहे. वास्तविक काही आशांचा या प्रकरणाशी काही संबंध नसताना त्यांना नोटीस आलेल्या आहेत आणि त्या नोटिसाच्या बाबतीत आता आम्ही आयुक्तांशी चर्चा केल्यावर त्यांनी म्हणले ज्याला नोटीस आल्या नाही तर काही काळजी करायची गरज नाही, कारण त्यांचं काही याच्याशी संबंध नाही, खुलासा दिला, विषय संपला म्हणजे. परंतु जर खरीच कुणी दोषी असेल तर त्याच्यावरती आम्ही काय कारवाई करायचं ते आम्ही ठरवणारच आहे. म्हणजे की मध्ये पण 28 तारखेला सुद्धा आयुक्तांशी भेट झाली होती. त्यावेळेस पण त्यांनी आम्ही संघटनेने विनंती केलीच होती की त्यांना जर असं कुणी सापडलं तरी त्याच्या बाबतीत आधी त्याची चांगली चौकशी करून मग जर ते दोषी असतील तर तुम्ही कारवाई करा म्हणून विनंती केली होती. त्या विनंतीला त्यांनी तेव्हा पण मान दिला होता आणि त्या पद्धतीने त्यांनी कारवाईचे लेटर न काढता आता खुलासा मागितला. परंतु एकच आहे की ज्यांचा संबंध नाही त्यांना नोटिसा गेल्या आणि जे कुणी या प्रकरणाशी संबंधित असतील, मग ते आशा असतील, डॉक्टर्स असतील किंवा इतर कुणी आरोग्य कर्मचाऱ्याचा स्टाफ असेल, त्यांना मात्र काही नोटिसाच गेल्या नाहीत. परंतु जे बेगुन्हेगार आहेत किंवा ज्यांचा काहीच संबंध नाही अशा लोकांना नोटिसा गेलेल्या असल्याकारणानं कुठंतरी आपल्या आरोग्याच्या मनपाच्या ज्या काही वैद्यकीय अधिकारी आहेत यांचं कुठंतरी काहीतरी चुकतं आहे असं या ठिकाणी आम्हाला जाणवतं आहे आणि त्यांच्याकडून काही चुकीच्या पण गोष्टी आयुक्तांपर्यंत जात असतील असा आम्हाला संशय वाटतो आहे. त्यामुळं आयुक्तांनी याच्यामध्ये पारदर्शकपणे निर्णय घ्यावा आणि आशांच्या बाबतीत जी काही चुकीची वक्तव्य केली जात आहेत ती कुठंतरी थांबवावीत हीच या ठिकाणची अपेक्षा होती. कारण आशा ही तळागाळात जाऊन काम करते, तिला दररोज समाजामध्ये जाऊन काम करावं लागतं, लोकांपर्यंत सेवा द्यावी लागते. जर एखाद्या आशाची अशी प्रतिमा मलिन झाली तर तिला खरंच काम करणं अवघड आहे. लोकांचा आपल्यावरचा विश्वास उडेल, जेणेकरून मग परत आपल्याच मनपाच्या किंवा इतर शासकीय संस्थेमध्ये जे काही आपल्याला लाभार्थी मिळायचे तेही मिळणार नाहीत, लाभार्थ्यांचाही विश्वास उडेल. म्हणून आशाची प्रतिमा जी काय आहे ती चांगल्या पद्धतीने राहिली पाहिजे, कारण तिचं काम खरंच खूप चांगलं आहे आणि तिनं आजपर्यंत चांगलंच काम केलं आहे आणि यापुढेही आशा आपल्या प्रतिमेला साजेल असंच काम करेल. सहभाग तर असणारच आहे, कारण प्रायव्हेट हॉस्पिटलने रेफर चिठ्ठ्या दिल्या. आपल्या डफरिंगचा स्टाफ किंवा आपल्याच महानगरपालिकेमध्ये काही गोष्टींची असुविधा आहे आणि त्या असुविधाच्या अनुषंगाने डफरिंगला पेशंट नेलं, सिव्हिलला जा म्हणतात, सिव्हिलला जा म्हणलं तर डफरिंगला जा म्हणतात. तिथले जे काही मेट्रन असेल किंवा तिथला जो काही आरोग्याचा कर्मचारी असेल किंवा तिथले जे काही मेडिकल ऑफिसर असतील तर यांनासुद्धा नोटिसा गेल्या पाहिजे, त्यांचीसुद्धा चौकशी झाली पाहिजे. आणि विशेष म्हणजे आपल्या आरोग्य विभागामध्ये मनपाच्या ज्या काही असुविधा आहेत त्या सुविधा सगळ्या पुरवल्या गेल्या पाहिजे. त्यांचा नंबर कुणी दिला, काय दिला, ती व्यक्ती काही सापडली नाही. परंतु आम्हाला असं वाटतं की ज्या त्या श्रेयस हॉस्पिटलवरती कारवाई झाली तेही बाळेला गॅनिक म्हणून ते होते, आपल्या मनपाकडूनच अपॉइंट केलेले स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून ते तिथे काम करत होते आणि त्यांचा मनपाशी संपर्क असल्या कारणाने कदाचित त्यांना तिथून मनपामधून नंबर घ्यायला काही अवघड गेलं नसेल आणि त्या अनुषंगाने ती चौकशी केली झाली नाही का अजून? नाही, त्याची चौकशी त्या बाबतीत ते काहीच कुणी आम्हाला माहिती देत नाही, कारण आमच्याकडे फक्त एकच आशांनाच टार्गेट करून आशांनाच
म्हणजे आशा बेस असल्या कारणानं आशांच्यामुळंच हे घडलं असं त्या ठिकाणी चित्रण दाखवण्यात येतं. परंतु त्यांनी जे म्हणतात की आशांनी पेशंट पळवले, आम्ही त्यांना आव्हान करतोय की कुठल्या आशांनी कुठला पेशंट कधी पळवला आणि त्याच्या अनुषंगाने किती पैसे घेतले याचे पुरावे आम्हाला सादर करावेत आणि मग त्या आशांच्यावरती कारवाई जरी झाली तरी आम्ही स्वतःसुद्धा मध्ये येणार नाही. परंतु करणारे करून गेले असतील पण त्याचा दोष ह्या इथे असलेल्या सगळ्या आशांना भोगावं लागले, ही कुठंतरी योग्य बाब नाही. ही खूप आशांच्या प्रतिमेला काळीमा फासणारी गोष्ट आहे. म्हणून आमची विनंती हीच राहील की खरे दोषी तुम्ही लवकर शोधा, त्यांच्यावर कारवाई करा आणि याच्यातून आशांना तुम्ही जी काही त्यांची मानहानी होतीये ती थांबवा. हेच आज मी या ठिकाणी सगळ्यांना आव्हान करू. आता बोलताना आपण हो आरोप आहे ना, त्यांच्यावरच आरोप आहे. कारण त्यांनी नावं जाहीर केली आहे, नोटीस आल्या ते, त्याचं माझ्याकडे आता नावांची यादी पण आहे. ती जी नावाची यादी आहे त्यांना एकालाही नोटीस नाही आणि ज्यांचं त्या यादीत नाव नाही त्यांना नोटीस आहेत. मग ही कुठंतरी विसंगत बाब दिसते ना. सांगा तुम्ही त्यांचे पाकिटं तपासा आणि ह्या आलेलीची यादी मी तुम्हाला देते. ती यादी आणि ते पाकिटावरची नावं तुम्हीच चेक करा. तुमच्याकडे पाकिटं आले असतील त्यांनी तर तुमच्याकडे कसली यादी? आता हे जे उपस्थित आहेत त्यांची नावं ते यादीत नाहीच आहेत. मग कोणत्या आशा आणि ते जे म्हणतात त्या रजिस्टर मध्ये ती नाव आलेत. अरे ती पेशंट ती घेऊन गेलीच नाही तर रजिस्टर मध्ये नाव येऊच कसं शकतं मला सांगा. त्याबाबत तुम्ही आयुक्तांकडे तक्रार करणार आहे का? म्हणते तर ते म्हणतात ते एक्सेप्ट करायला तयार नाही. पुरावे त्या म्हणतात तो रजिस्टर तुमचा पुरावा आहे, ह्यांचा रजिस्टर माझा पुरावा आहे. तुम्ही चेक केलं पाहिजे ना ते रजिस्टर मध्ये ह्यांची नाव आहेत की नाही आणि ह्यांच्याकडे त्यांच्या पेशंटची सगळी लिस्ट आहे. त्यांचे रजिस्टर मागवले तुम्ही सगळ्यांचे जे ज्यांना नोटीस आले आणि त्यांच्याकडे जे रजिस्टर त्यात तफावत असं म्हणायचं. तफावत आहे. पाकिटावरची जी नाव आहे ती आणि इथं उपस्थित असली यातल्या दोघी तिघींचीच त्या पाकिटावरती नाव आहे. एक दोन का तिघीची, बाकी कुणाचीच नाव नाही आहे त्या पाकिटावर. आरोग्य अधिकारी चुकीची माहिती देतात असं वाटतं. हो मग आयुक्तांकडे तक्रार करणार आहे का त्यांची? कसं आता केली तर आहे ते एक्सेप्ट करायला तयार नाही. ते म्हणतात आमच्याकडे रजिस्टर आहे, पुरावे आहे, कारवाई करू, फौजदारी करू. परंतु कारवाई करू, फौजदारी करू पण योग्य दिशेने गेलं पाहिजे. आमची विनंती हीच आहे की बाबा आशा हा एकमेव त्याचा टार्गेट नाही आहे किंवा तिनं काही इतकं पैसे घेतलेत किंवा हा पण विषय नाही आहे. तुम्ही तपासा म्हणतो आम्ही पण, काढा खरी नावं बाहेर. जे कोणी पैसे घेतले असतील, जे कोणी काय केले असेल ती नावं बाहेर काढा. आम्ही आमच्याकडे आमचे रजिस्टर घेऊन आले पुरावे दाखवायला. म्हणजे ते नावं म्हणजे लपवण्यासाठी आम्ही जे पुरावे दाखवते ते त्यावर एकच भाष्य करतात, जे दोषी नाही त्यांनी काळजी करू नये. म्हणजे याचा अर्थ काही काळजी करू नये म्हणजे तुम्ही मग नोटीस असेल सगळं कुणालाही पाठवणार का? ते ना दोषींची नावं लपवण्यासाठी आशा सेविकांचा बळी घ्यायचा प्रयत्न आहे. असंही होऊ शकतं. आता तोही संशय येतोय आम्हाला. असंही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सांगा सगळं एकंदरीत एवढंच आहे की बाबा कुठं तर मोठ्या वर्गाला दडपण्यासाठी इथं आशाचा बळी दिला जातो अशी आमची खरंच आता या सगळ्या आलेल्या नोटिसांवरून तरी आता मला हे असंच दिसून यायला लागलेलं. कुठंतरी ही तफावत आहे. त्यामुळं याच्यामध्ये खरं तर सगळ्यांनी सहकार्य करून जर आपण आशांच्याकडून जर काही गोष्टी जर हे करू शकलात मीडियाच्या माध्यमातून, त्यामुळं कदाचित आशांना त्यातून एक प्रकारचा न्याय मिळू शकेल. तिची भूमिका काय आहे आणि ती खरी दोषी नाही आहे किंवा तिचं काय आहे हे तुम्ही जर अगदी व्यवस्थितपणे आशांची मतंसुद्धा ऐकून घ्या तुम्ही, ते सुद्धा तुम्हाला सांगतील की काय प्रत्यक्ष आहे आणि काय खाली घडतं आणि तिथं काय आहे. मुळात त्यांच्याकडे सोनोग्राफी होत नाही 5व्यातली, ते बाहेर रेफर करतात. डिलिव्हरीच्या पेशंटला जी सिझरिंग असते ती होत नाही यांच्याकडे, ते बाहेर सांगतात जायला. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस एखादा पेशंट अवघडून जातो डफरिंगला गेलं की सिव्हिलला जमतात, सिव्हिलला गेलं की डफरिंगला ये म्हणतात. मग अशा परिस्थितीत पेशंट अगदीच झालं की जे खाजगी दवाखाना दिसते त्या ठिकाणी पेशंट जाणार. आणि काही पेशंट असे आहेत की त्यांचा ती गरोदर माता पण नाही आहे किंवा ती डिलिव्हरी झालेली माता पण नाही, कॅन्सरचा पेशंट आहे, पिशवीला गाठ आलेला पेशंट आहे आणि गर्भाशयाची पिशवी काढायचा पेशंट आहे. त्याचं तर इथं काहीच सुविधा नसतं त्यांच्याकडे. आणि असे पेशंट गेले त्या आशांची नावं येते. ते आम्हाला एकच आव्हान करायचं आहे, तुम्ही म्हणता ना आशांनी पेशंट पळवले, तर तुम्ही ते पळवलेली लिस्ट द्या, किती पैसे त्यातनं कुठल्या आशांनी घेतलेले ती लिस्ट द्या, मग तुम्ही सगळ्या आशांना नोटीसा पाठवा. माझं एकच एक, आपल्या ज्या काही आरोग्य अधिकारी आहेत त्यांनी जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी त्यांना मिळाल्या, हे रजिस्टर असेल किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी असेल, त्यांनी संबंधित आशाला बोलवून चौकशी करणं अपेक्षित होतं, तिचा रेकॉर्ड तपासणं अपेक्षित होतं. परंतु तसं काही तपासणी न करता
काही रेकॉर्डची चाचपणी न करता त्यांनी डायरेक्ट आरोप लावलेले. माझा या आरोग्य अधिकाऱ्यांच्या विरुद्ध हा खरा मोठा आक्षेप आहे त्यांच्या बाबतीतला, त्यांच्या कार्य करण्याच्या पद्धतीबद्दलचा खरं तर एवढेच विनंती आहे की तुम्हाला आशांच्या प्रतिमेच्या बाबतीत आपणही सकारात्मक दृष्टिकोन ठेवून त्यांचं जे काही म्हणणं आहे ती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवावं. या ठिकाणी एवढंच बोलते, थांबते. इन्क्लाब जिंदाबाद.